तपास अधिकाऱ्यांनी म्हटलंय की हत्येचा सहभाग तपासायचा आहे. वाल्मी कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतले. कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले आवादा कंपनीच्या कार्यालयात गेला. 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेचा देशमुख आणि ग्रामस्थांसोबत वाद झाला. वादानंतर 9 डिसेंबरला घुलेने संतोष देशमुखांची हत्या केली. तर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना कराडच्या धमकीचा उल्लेख केला. कराडने आवादाच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली होती. कराडच्या आधी घुलेनेही थोपटेंना हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. कराडने थोपटेंकडे पैशाची मागणी केली होती. त्यावर कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी म्हटलंय की कराडने कोणत्या चौकशीत सहकार्य केलं नाही ते सांगा. 29 नोव्हेंबरला धमकी दिली, मग गुन्हा का नोंदवला नाही? मे महिन्यात नोंदवलेल्या तक्रारीत कराडचं नाव नाही. 6 डिसेंबरला झालेल्या मारहाणीत कराडचा संबंध नाही. बातम्यांमध्ये नाव आलं म्हणून कराडला गोवलं जातंय. खुनाच्या घटनेत कराडचा काय संबंध हे पोलीस सांगू शकले नाहीत. कराड अटक करण्यासाठी थांबला नाही, तो पुण्यात शरण आला.